बातमीपत्राला सुरुवात करूयात। सोमवारचा दिवस हा मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरलाय, कारण मुंबईमध्ये अचानक आलेल्या मुसळधार पाऊस आणि ताशी 60 किलोमीटर वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरच्या पेट्रोल पंपावरील होर्डिंग कोसळलं। होर्डिंग कोसळल्यानंतर त्याखाली अनेक गाड्या आणि लोक दबले गेले। या दुर्घटनेत तब्बल 14 जणांचा मृत्यू झालाय। मुंबईतील होर्डिंगला 40 बाय 40 स्क्वेअर फुटाची परवानगी असताना घाटकोपरमधील हे कोसळलेलं होर्डिंग 120 बाय 120 स्क्वेअर फूट असल्याचं समोर आलेलं आहे। या होर्डिंगचं वजन तब्बल 250 टन इतकं होतं। त्याचा ढाचा देखील कमकुवतच होता असंही समोर आलंय। त्यामुळे ताशी 60 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यासमोर देखील या होर्डिंगनं तग धरला नाही आणि पत्त्यांचा बंगला कोसळतो त्याप्रमाणे हे महाकाय होर्डिंग कोसळलं आणि अनेकांचे बळी घेतले। या घटनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पालिकेला तात्काळ मुंबईतील सर्व होर्डिंगचे ऑडिट करण्याचे आदेश दिलेत। हे होर्डिंग अनधिकृत असून यापूर्वीच महापालिकेने यासंदर्भात नोटीस बजावली असल्याचं समोर आलंय। पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान अद्यापही या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून कोसळलेलं होर्डिंग आणि ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी अजूनही काही जण अडकल्याची माहिती मिळते। सायंकाळपर्यंतपासून आम्ही इथे टोटल 88 लोकांना काढलेले आहेत। त्यापैकी 14 जणांचा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलेला आहे। 31 जणांना डिस्चार्ज केलेला आहे आणि रात्री 2च्या सुमारास आम्ही हायड्रोलिक जॅकच्या सहाय्याने हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने गिर्डर उचलले आणि त्यानंतर आम्हाला 4 चाकी वाहनांमध्ये काही लोक फसलेले दिसले होते। त्यांना आम्ही 9 लोकांना काढलं। त्या 9 लोकांना मग डॉक्टरांनी मृत घोषित केलं आणि आता आमचे 2 गिर्डर जे आहेत ते सर्च करायचे राहिलेले आहेत। त्याच्या खाली पण काही फसून असल्याची शक्यता आहे। ते 2 गिर्डर आम्ही हायड्रोलिक क्रेनच्या सहाय्याने उचलणार, त्यानंतर एनडीआरएफची टीम तिथे सर्च करणार। अभी मैक्सिमम कैजुअलिटी सब निकल चुका है। एक लाल कलर की कार है जिसमें मालूम नहीं हो रहा है, चपक गई है, बट अभी तक उसमें कैजुअलिटी है या नहीं है मालूम नहीं है। लास्ट कैजुअलिटी हमने 6 बजे के आसपास में निकाला है। अभी तो एक भी नहीं फिलहाल के लिए लग रहा है, बट एक लाल कार में है जिसमें हमें ये है। अभी कितने को रेस्क्यू किया गया? रेस्क्यू अराउंड 80 के आसपास में लोगों को किया है, 60 to 80 के बीच में, और जिसमें से 57 लोगों को सुबह ही कर लिया था शाम में 6 बजे के आसपास में, और 12 डेथ डिक्लेयर हुआ है जी। लास्ट का 13वां जो था वो रात में निकला। जे कटिंग इक्विपमेंट्स आहेत ते यूज करू शकलो नाही, कारण ते इथे पेट्रोल आणि डिझेल असल्यामुळे जे पण आमचे गॅसोलिन बेस्ड कटिंग इक्विपमेंट्स आहेत त्याचा आम्हाला काही फायदा झाला नाही। आम्ही इथे सर्व हायड्रोलिक बेस्ड इक्विपमेंट्स यूज करून राहिलो आणि इथे एनडीआरएफच्या 2 तुकड्या आहेत, एक 28 आणि एक 25 लोकांची 2 तुकड्या इथे आम्ही काम करून 88 लोगों को यहाँ से निकाला है। 88 में से 14 लोग जो है वो डॉक्टर ने उनको मृत घोषित कर दिया है। बाकी 31 लोगों को डिस्चार्ज कर दिया है और कुछ लोग जो है अभी भी हॉस्पिटल में एडमिट है। रात को हमें 2 बजे जब ये हाइड्रोलिक क्रेन की सहायता मिली तो क्रेन की सहायता से हमने 3 गिर्डर को उठाया था और 3 गिर्डर के नीचे हम लोगों ने जो 4 व्हीलर्स है 4 व्हीलर्स में दबे हुए 9 बॉडीज को निकाला, जिसको डॉक्टर ने फिर मृत घोषित किया। सर अभी कितने लोग फंसे हुए रह सकते हैं, इसमें क्या कहना चाहेंगे? अभी 2 गिर्डर जो है हम लोगों ने अभी तक सर्च नहीं किए है। 2 गिर्डर के नीचे कुछ लोग फंसे होने की शक्यता है, मतलब हो सकते हैं, तो वो 2 गिर्डर हम लोग हाइड्रोलिक क्रेन के सहायता से उठा रहे हैं और जो क्रेन से सहायता से उठ जाएगा उसके बाद हमारा सर्चिंग ऑपरेशन शुरू होगा। फिर सर्च के बाद पता चलेगा कितने लोग वहाँ पे और फंसे हुए हैं। आणि आता थेट जाणार आहोत घाटकोपरच्या या घटनास्थळाहून। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, ढिगारा हटवण्याचं काम सध्या सुरू असेल, काय तिकडची परिस्थिती आहे?
सध्या आपण बघतो या ठिकाणी हायड्रॉलिक क्रेन आणण्यात आलेले आहे। या ठिकाणी जो मलबा आहे अर्थात होर्डिंगचं जे गर्डार्स आहेत त्याचं वजन सर्वाधिक आहे आणि ते काढणं खरं तर मोठं चॅलेंज एनडीआरएफ समोर होतं। ही समोर जी आपण क्रेन बघतो आहोत याच हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीनं या संपूर्ण गर्डार्सला हलवण्यात येणार आहे। एनडीआरएफचे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत, त्यांच्या मदतीनं हे वजन जे आहे ते लिफ्ट केलं जातं आता। आणि आता ज्या पद्धतीची माहिती समोर आलेली आहे त्या पद्धतीने आतापर्यंत 58 एनडीआरएफचे जवान 2 टीम्स या इथे तैनात करण्यात आलेले आहेत। मृतांचा आकडा हा 14 वर जाऊन पोहोचलेला आहे। आतापर्यंत 88 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये या संपूर्ण मदत कार्यामध्ये यश आलेलं आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे इतर होर्डिंग्स आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या मलब्याला हटवण्याचं काम आता सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे। या संपूर्ण परिस्थितीनंतर जर आपण बघितलं तर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि हायड्रॉलिक क्रेन आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते आहे। या ठिकाणी माझ्या मागे जर तुम्ही बघाल तर 2 होर्डिंग्स आपल्याला पाहायला मिळतात। मागच्या बाजूला 2 होर्डिंग्स आहेत, तशाच पद्धतीचे होर्डिंग्स इथे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि तशाच पद्धतीची ही दुर्घटना आहे। या ठिकाणी पेट्रोल पंप होता, ज्या पेट्रोल पंपच्या ठिकाणी गॅस कटर्स वापरता येत नाहीत म्हणून पहिली अडचण होती आणि आता आपण बघतोय की हे हायड्रॉलिक क्रेन्स जे आहेत ते वापरून या संपूर्ण मलब्याला हटवण्याचं काम हे करण्यात येणार आहे। सध्या राजावाडी रुग्णालयामध्ये, एचबीटी रुग्णालयामध्ये आणि आजूबाजूच्या पालिकेच्या रुग्णालयांमध्ये अनेक जखमी हे भरती करण्यात आलेले आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। 100 बाय 120 फुटाचा हे होर्डिंग होतं, त्याच्यासाठी ते इल्लीगल असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि या अशा पद्धतीच्या अनधिकृत होर्डिंग्समुळे कुठेतरी मुंबईकरांचा जीव धोक्यात येतोय अशा पद्धतीची माहिती आणि अशा पद्धतीची जी प्रश्न आहे तो सर्वसामान्य मुंबईकरांकडून मांडला जातो आहे। याबद्दल पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आलेला आहे। बरं सुस्मिता, साधारण यामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय आणि जखमींना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, त्यांची संख्या नेमकी किती आहे आणि या संपूर्ण प्रकरणी आता नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे? कारवाई म्हटली तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं चर्चेत आलेला आहे, तो म्हणजे मुंबईतील अनधिकृत होर्डिंग्स। या बाजूला जर आपण बघितलं तर याच होर्डिंगचा जो दुसरा भाग आहे, काही इतर होर्डिंग्स या ठिकाणी आहेत ते दिसतात। तर पेट्रोल पंपाचं जो छत होतं ते संपूर्णपणे डॅमेज झालेलं आहे, त्याखाली काही गाड्या अडकलेल्या होत्या, त्या गाड्यांमध्ये काही लोक होते, त्यांना सुद्धा वाचवण्याचं मोठं चॅलेंज एनडीआरएफ समोर आहे। या संपूर्ण घटनेमध्ये 14 मृतांचा आकडा हा समोर आलेला आहे। अजूनही काही लोक आतमध्ये अडकल्याची शक्यता आहे। आतापर्यंत 88 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये यश आलेलं आहे। या ठिकाणी अग्निशमन दल असेल, एनडीआरएफ असेल, पोलीस अशा अनेक तुकड्यांनी तब्बल 16 तास हे सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि 16 तासांच्या सर्च ऑपरेशन नंतरही आणखीन काही तास हे सर्च ऑपरेशन सुरू राहणार आहे। यामुळे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये वातावरणीय बदलांनंतर कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आणि कालच्या वादळाचे मोठे गंभीर परिणाम आपल्याला पाहायला मिळाले। अवकाळी पावसामध्ये अशा पद्धतीची स्थिती असेल तर भविष्यामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे आणि आता या हायड्रॉलिक क्रेनच्या मदतीनं दुसरं वेट जे आहे ते अप करण्यात येत आहे आणि त्यानंतर याच क्रेनच्या मदतीनं जो मलबा आहे, जे गर्डार्स आहेत, ते जाहिरातीचे पोस्टर्सचे जो वजन आहे त्या सगळ्याच गोष्टी हटवण्यात येतील आणि मग या सगळ्या मलब्याखाली कोणी अडकलं आहे की नाही, किती लोक अडकले आहेत याची स्पष्ट आकडेवारी समोर येऊ शकेल। परंतु या सगळ्या प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये पुन्हा एकदा वादावाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शासनाने सर्वच होर्डिंग्सचे, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वच होर्डिंग्सचे ऑडिट होणार आहे, स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे। त्याचबरोबर एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि या चौकशी समितीकडनं सुद्धा अहवाल सादर केला जाणार आहे। जर असे बेकायदेशीर होर्डिंग्स सर्रासपणे आपल्याला पाहायला मिळत असतील तर मुंबईकरांच्या जीवाशी नेमकं खेळतंय कोण असा प्रश्न या संपूर्ण परिस्थितीनं निर्माण होतो।
खरंय सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि संपूर्ण आढाव्यासाठी. दरम्यान घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणातली ही दृश्य आपण पाहतोय आणि यावरच अधिक बोलण्यासाठी घाटकोपरचे आमदार पराग शहा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. परागजी, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे. अतिशय मोठी दुर्घटना काल घडलेली आहे, 14 जणांचा मृत्यू झालाय. मात्र परवानगीशिवाय हे होर्डिंग लावण्यात आलं होतं. आता काय कारवाई करण्यात येणार आहे? कल वहाँ पे चीफ मिनिस्टर, डिप्टी चीफ मिनिस्टर दोनों जन प्रत्यक्ष आए थे. पूरे मुंबई में जितने भी बोर्ड है उसका ऑडिट करने को, वो बोर्ड लीगल है इलीगल है, उसकी तफल आज से ही शुरू हो जाएगी. बीएमसी ने इनको भी नोटिस कोइंसिडेंटली कल सुबह ही दिया था और दोपहर के बाद वो बोर्ड गिर गया था. परमिशन कायदे की साइज की हिसाब से 40 बाई 40 की जगह 80 फुट पे 80 फुट का बोर्ड लगाया था जी. खरंय परागजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. घाटकोपर होर्डिंग अपघात प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे. हे होर्डिंग अनधिकृत असून यापूर्वीच महापालिकेनं या संदर्भात नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये 10 दिवसात होर्डिंग हटवण्याचे आदेश महापालिका प्रशासनानं दिले होते आणि त्यासाठी 6 कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. थेट जाणार आहोत. आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विनया, तुम्ही सध्या कुठे आहात आणि हे सुद्धा आता कळतंय की हे होर्डिंग अनधिकृत होतं, त्यामुळे आता नेमकी काय कारवाई करण्यात येणार आहे? होर्डिंग अनधिकृत होतं. आपण घाटकोपरलाच आहोत जिथे हा क्रॅश झाला होता काल, आणि मी तुम्हाला दाखवू शकते. इथे माझे व्हिडिओ जर्नलिस्ट वसंत आहेत की तिथे त्याच्या शेजारीच एक अजून मोठं होर्डिंग आहे. ते अधिकृत आहे का अनधिकृत आहे अशी जवळपास ओळीनी 3 मोठी होर्डिंग्स आहेत. जर का बीएमसी म्हणतंय की 40 बाय 40च्या पलीकडे ह्याच्या व्यतिरिक्त जर का मोठी होर्डिंग्स असतील तर त्यांना मुंबईत परवानगीच मिळू शकत नाही. तर एक होर्डिंग आपण पाहिलं की ते खाली आलं कोसळून. मग ही होर्डिंग्स अधिकृत आहेत का अनधिकृत, आणि ही जर का अधिकृत असतील तर त्याबद्दलची माहिती आणि अनधिकृत असतील तर त्याबद्दलची कारवाई व्हायला हवी. आपण बघतोय की एकच नाही, एका पाठोपाठ कमीत कमी 3 असे मोठे होर्डिंग्स आपल्याला इथे दिसत आहेत. एकीकडे कागदी घोडं नाचवणं चाललेलं आहे, एकीकडे आपल्याला सांगितलं जातं आहे की असे ह्या प्रकारचे हे जे होर्डिंग काल कोसळलं, ज्याच्या खाली येऊन 14 लोकांचा मृत्यू झाला. त्यांची काय चूक होती? काल जेव्हा वादळी वारं वाहायला लागलं तेव्हा एकतर ते आडोसा घ्यायला इथे थांबले किंवा पेट्रोल भरायला थांबले किंवा हा सर्व्हिस रोड वापरत होते. ह्याच्या पलीकडे त्यांचा दोष काहीही नाही. 88 लोकांना ह्याच्यामध्ये ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे इजा झालेली आहे. 31 जणांना हॉस्पिटल्समधून डिस्चार्ज मिळाला आहे आणि काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. काही जणांवर इथे उपचार सुरू आहेत वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये. अशा परिस्थितीत आत्ता जिथे आपण बघतोय की NDRFचं काम अजूनही सुरू आहे आपल्या मागे, अजूनही अशी भीती आहे की काही लोक या खाली अडकलेली असण्याची शक्यता आहे. 2 पिलर्स अजून उचलले जात आहेत. पेट्रोल पंपवर असल्यामुळे इथे साहजिकच गॅस कटर्सचा वापर होऊ शकत नाही आणि त्यासाठी म्हणून हे विशेष क्रेन्स इथे हायड्रॉलिक क्रेन्स मागवण्यात आलेले आहेत. या ज्या 2 मोठ्या हायड्रॉलिक क्रेन्स आहेत ह्यांच्या सहाय्याने आता ते उर्वरित 2 पिलर्स आहेत ते उचलले जात आहेत. ह्याच्या खाली काही लोक दबली असण्याची शक्यता आत्ता वर्तवण्यात येत आहे. म्हणजे फक्त 88च नाही तर तो आकडा ह्याच्यावरही जाऊ शकतो. अशा प्रकारची भीती अजूनही यंत्रणेच्या मनात आहे. फायर ब्रिगेड असेल, मुंबई पोलीस असतील, बृहन्मुंबई BMC असेल, सगळेच अधिकारी आणि कर्मचारी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि इथे काम पूर्णपणे रात्रभरही सुरू आहे. NDRFनी एक टीम पुण्याहून पाठवली आहे इथे या रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मदत करायला. तर अशा प्रकारे एकीकडे आपण बघतोय की जमिनीवर वेगाने काम सुरू आहे. जर का लोक अजून अडकले असतील तर त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न इथे सुरू आहेत. दुसरीकडे BMCनी काल आपल्याला आधीच सांगितलंय की हे जे होर्डिंग होतं ते अनधिकृत होतं. आता ह्याच्यावर पुढे काय कारवाई होईल, अशा प्रकारचे होर्डिंग शहरात राहतील का तेही खाली आणले जातील हे आता बघितलं जाईल. निश्चितच आता यावर
पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विनया, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि संपूर्ण आढाव्यासाठी. दरम्यान ही जी दुर्घटना काल घडली, या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात. होर्डिंग आहे, ज्या होर्डिंगच्या बद्दल देखील चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि महापालिका आयुक्तांना सांगितलेलं आहे की जेवढे मुंबईतले होर्डिंग आहेत या सर्व होर्डिंगचं स्पेशल ऑडिट करा, स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि जे विदाऊट परमिशन, विदाऊट लायसन्स आहेत हे सर्व कापून टाका, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सरकारकडून काय मदत जखमींना जाहीर केली? जखमींचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करेल आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण तात्काळ 5 लाख रुपये देण्याचा देखील निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आम्ही या संदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी देखील सांगितलेली आहे, ती अनाऊन्स केलेली आहे. अतिशय गांभीर्याने कोणी परमिशन्स दिल्या, त्या योग्य होत्या का, परमिशन्स घेतल्या होत्या का, एवढं मोठं होर्डिंग लावताना ज्यावेळेस अशा प्रकारची अनप्रेसिडेंटेड विंड येईल किंवा मोठ्या प्रमाणात वारा येईल त्याचा स्टडी केला होता का, अशा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता या ठिकाणी करावा लागेल. मला अशी देखील माहिती आहे की काही नोटिसेस देखील त्याला सर्व झाल्या होत्या, मग त्याच्यावर का कारवाई झाली नाही, या सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी पाहण्यात येतील आणि या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आवश्यकता असेल तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील या संदर्भात दाखल केला जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये जेवढे मोठे होर्डिंग्ज आहेत त्याचं इमिजिएट ऑडिट करण्याचे देखील त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की बेमोसमी वारे हे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा प्रकारचे वारे या दिवसांमध्ये कधी येत नव्हते, पण हे क्लायमेट चेंजमुळे आपल्याला ते वारे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. अजूनही काही अलर्ट्स आपल्याकडे वाऱ्यांच्या संदर्भात येत आहेत आणि म्हणून अशी दुर्घटना दुसरीकडे कुठे होऊ नये या दृष्टीनं तात्काळ हे ऑडिट करायला सांगितलेलं आहे. त्या टीम्स देखील BMC लगेच डेप्यूट करते. उद्यापासून ऑडिट सुरू करून विशेषतः पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे लार्ज साईज होर्डिंग्स आहेत त्या होर्डिंग्सचं ऑडिट त्या ठिकाणी केलं जाईल. होर्डिंग कोसळण्याच्या या घटनेवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. या होर्डिंगबाबत जून 2023 मध्येच पालिका अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्यात आला होता, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केलाय. तर मुंबईतील सर्व होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी भाजप नेते सोमय्या यांनी केली आहे. अनधिकृत आहे याच्याकरता मनसे गेले सातत्याने 1-1.5 वर्ष आवाज उठवते, परंतु त्याच्यावर कुठलंही शासन, महानगरपालिका लक्ष देत नव्हतं. मुळात ही परवानगीच चुकीच्या दिलेल्या आहेत. या पेट्रोल पंपला आणि या होर्डिंगला, अशा पद्धतीच्या होर्डिंगला परवानग्या चुकीच्या दाखवल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून आज हे असे ॲक्सिडेंट व्हायला सुरुवात झाली आहे. महापालिकेने निश्चितपणे याचा पूर्ण छाननी करावी की हे कशा पद्धतीचे बांधले. मी आजच पत्र आता कमिशनर यांना सांगितलं आहे की ताबडतोब सगळ्या होल्डिंग ते स्पेशल ऑडिट करावं. स्ट्रक्चरल ताकद, इंजिनिअरिंग स्ट्रेंथ पण त्यांचा ऑडिट व्हायला हवं आणि बेकायदेशीर होल्डिंगच्या विरोधात एक ताबडतोब मोहीम सुरू केली पाहिजे. भावेश बिंडेंना ताबडतोब गिरफ्तार, अटक केली पाहिजे. काही लोक दबले आहेत, ते गंभीर आहेत, त्यांची कमी काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय.